नमस्कार मित्रांनो, फंडामेंटल फिजिकल जॉग्राफी या पुस्तकाचा पहिला भाग आपण संपवलेला आहे आणि आता मग दुसऱ्या भागाला सुरुवात करतो आहे. दुसरा भाग हा क्लायमेटॉलॉजीचा आहे. एकंदरीत आपल्याला कळालं असेल की अर्थ आणि अर्थचं ओरिजिन आणि त्याच्यानंतर मग लँडफॉर्म्स किंवा मग जिओमॉर्फिक प्रोसेसेस आणि त्यानंतर तिसरा जो मोठा भाग आहे या पुस्तकाचा तो म्हणजे क्लायमेटॉलॉजी आणि त्याच्यानंतर एक चौथा भाग आहे तो म्हणजे ओशनोग्राफी, म्हणजे ओशनमधले जे काही फीचर्स आहेत किंवा मग जे काय ग्लोबल मुवमेंट ऑफ द ओशन वॉटर आहे किंवा मग ओशन करंट्स आहे, वॉटर म्हणण्यापेक्षा मोर अप्रोप्रिएट दी ग्लोबल मुवमेंट ऑफ ओशन करंट आणि हाऊ दॅट इन्फ्लुएन्सेस दी क्लायमेट. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला बघायच्या आहेत आणि आता आपण क्लायमेटॉलॉजी हा एक इंटरेस्टिंग आणि आपल्याला तेवढाच एका प्रकारे एनलायटन करणारा हा टॉपिक आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे नवीन शिकायला मिळतील आणि बऱ्याच परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ती UPS असू द्या, MPS असू द्या किंवा मग प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स आपली कंबाईन सगळीकडे प्रश्न असतात त्या क्लायमेटॉलॉजी टॉपिकवरती. तर आपण व्यवस्थित पद्धतीने हे बघायचं आहे आपल्याला क्लायमेटॉलॉजी. चला तर सुरू करूया क्लायमेटॉलॉजीला. बघा, सुरुवातीला इंट्रोडक्टरी गोष्टी दिलेल्या आहेत की ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकं काय, तर वातावरणामध्ये गॅसेस वगैरे सगळे असतात. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण आपण जेव्हा जिओलॉजिकल टाईम स्केल बघितली होती त्यावेळी मी तुम्हाला बोललो होतो की हेडियन इयॉनमध्ये ॲटमॉस्फिअरचं इव्होल्युशन सुरू झालं होतं. हे इथं तेवढं लक्षात घ्या. हेडियन इयॉन जो होता मागे जिओलॉजिकल टाईम स्केल तुम्ही परत एकदा काढायचे आणि ते बघायचे की जिओलॉजिकल टाईम स्केल त्याच्यामध्ये हेडियन इयॉनमध्ये ॲटमॉस्फिअरचं इव्होल्युशन. जेव्हा सुरुवातीला आपण आपलं जे काही पहिलं ॲटमॉस्फिअर होतं त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त दोनच गॅसेस होते, हायड्रोजन आणि हेलियम. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स वगैरे झाले आणि त्यानंतर कुठं आपल्याला फोटोसिंथेसिसमुळं ऑक्सिजनसारखे गॅसेस वगैरे पाहायला आता मिळतात. तर ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट डिफरंट गॅसेस अँड इट एन्व्हलप्स अर्थ ऑल अराउंड. बघा की एका प्रकारे ॲटमॉस्फिअरचं किंवा वातावरणाचं एक कवरिंग आपल्याला आहे. जसं चादर आपण ओढून घेतो झोपत असताना, तशाच प्रकारे हे जे काय ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, ते पृथ्वीचं चादर आहे. ठीक आहे, एकदम असं इनव्हिजिबल चादर आपण त्याला म्हणू शकतो. दिसत नाही पण आहे, त्याला आपण पृथ्वीचं चादर म्हणूया. आणि या चादरामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. जसं की आता UV रेडिएशन्सपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला ओझोनची मदत होते. ठीक आहे, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ आवर ॲटमॉस्फिअर आणि ओझोनमुळं आपल्याला प्रोटेक्शन वगैरे मिळते. सो हे एका प्रकारे चादरीचं काम करतं आणि आपल्याला प्रोटेक्ट करतं आहे. आणि या वातावरणामध्ये काही लाईफ गिविंग गॅसेस असतात, प्राणवायू वगैरे, ऑक्सिजन वगैरे, जे की प्राणी आणि मनुष्य ह्या दोघांनाही त्याची गरज असते. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडला किती आपण वाईट मानत असू तरीसुद्धा कार्बन डायऑक्साईड आपल्या पृथ्वीला वॉर्म ठेवतं. म्हणजेच पृथ्वीला एकदम जास्त कूल होऊ देत नाही, फ्रिजिड होऊ देत नाही. आपलं बर्फ होण्यापासून आपल्याला वाचवतं कार्बन डायऑक्साईड. कारण कार्बन डायऑक्साईड इज अ ग्रीन हाऊस गॅस आणि इट ट्रॅप्स द हीट. कार्बन डायऑक्साईड काय करतं, हीट ट्रॅप करून ठेवतं स्वतःमध्ये, हीट ॲब्झॉर्ब करून ठेवतं. हीट हे पूर्णच्या पूर्ण बाहेर जाऊ देत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपली पृथ्वी एका स्टेबल टेम्परेचरवरती असते. आणि आत्ता ह्युमन इमिशन्स खूप जास्त कार्बन डायऑक्साईडचे वाढल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळं व्हायला सुरुवात झालेली आहे. तरीसुद्धा कार्बन डायऑक्साईडनी आपल्याला वॉर्म राहण्यासाठी किंवा मग पृथ्वीला वॉर्म राहण्यासाठी आणि एक स्टेबल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत केलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकदम टेम्परेचर खाली येत नाही, एकदम वर पण जात नाही, हे मेंटेन करण्याचं काम कार्बन डायऑक्साईडनी केलेलं आहे. बट आता ह्युमन इमिशन्स किंवा अँथ्रोपोजेनिक इमिशन्समुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि वाढल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग वगैरेसुद्धा या कार्बन डायऑक्साईडमुळे होते. सो कार्बन डायऑक्साईड इज इसेन्शियल फॉर प्लांट्स आणि ऑक्सिजन हे आपल्यासाठी इसेन्शियल आहे. आणि कार्बन डायऑक्साईड एका प्रकारे ग्रीन हाऊस गॅसचं काम करतं आणि ते आपल्याला प्रोटेक्ट करतं सगळ्या थंडीपासून वगैरे. ठीक आहे, सो पुढे आपण बघतो की एअर जी आहे, एअर इज इसेन्शियल टू सर्वायवल ऑफ ऑल ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहिती आहे की एअर सगळ्यांसाठी इसेन्शियल आहेच. त्याच्यानंतर आता ॲव्हरेज हाईट ऑफ द ॲटमॉस्फिअर, आता याच्यावरती प्रश्न विचारला होता. आत्ताची जी काही UPSC प्रिलिम्स 2023 झाली होती त्यावरती प्रश्न, त्या परीक्षेला प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे की ॲव्हरेज हाईट ऑफ ॲटमॉस्फिअर प्रत्येक ठिकाणी सारखी नसते. इक्वेटरवरती वेगळी, पोलवरती वेगळी किंवा मग इक्वेटरवरती वेगळी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या लॅटिट्यूडवरती ह्याची साईज वगैरे, ॲटमॉस्फिअरची हाईट वगैरे, साईज म्हणण्यापेक्षा हाईट ही डिफरंट असू शकते. याचं कारण काय ते आता बघूया आपण. बघा की एअर इज इंटिग्रल पार्ट ऑफ द अर्थ्स मास अँड 99% ऑफ द टोटल मास ऑफ द ॲटमॉस्फिअर इज कन्फाइंड टू दी हाईट ऑफ 32 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. लक्षात घ्या की पृथ्वीवरती जी काही पृथ्वीवरती जो काही कवरिंग आहे या ॲटमॉस्फिअरची आणि त्याचा जो काही लेयर आहे, आपण आपल्या
म्हणजे पृष्ठभागापासून 32 किलोमीटरपर्यंत याचा विस्तार आपल्याला दिसतो आणि या 32 किलोमीटरपर्यंतच हे 99% ॲटमॉस्फिअर आपल्याला दिसतं. ठीक आहे, याच्यावरती जास्त काही नाही आहे या 32 किलोमीटरच्या वरती. तर 32 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस 99% ऑफ द ॲटमॉस्फिअरचं जे काही वेट आहे ते इथंच आहे 32 किलोमीटरपर्यंतच. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ही जी काही एअर आहे हे कलरलेस आहे आणि ओडरलेस आहे. कॅन बी फेल्ट ओनली व्हेन इट ब्लोज ॲज अ विंड. म्हणजे एअर इन मोशन इज विंड, हे पण लक्षात ठेवा की एअर जेव्हा मोशनमध्ये असतं त्याला विंड म्हणतात. आणि आपण आत्ताच बोललो आहे की ओझोनच्यामुळं काय काय रोल वगैरे करतं. ओझोन UV रेज वगैरे ब्लॉक करतं आणि UV रेज वगैरे ब्लॉक करत असल्यामुळे आपण इथं सर्वाईव्ह करू शकतो. ओझोन नसेल तर जीवन हे शक्य नाही आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, कारण सूर्याकडून येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत त्यामुळे कॅन्सर होऊ शकतात, वनस्पती जगणार नाहीत, बरेच काही गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. आता पुढचा पॉईंट आहे कॉम्पोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. ॲक्च्युली हे जे काही मी तुम्हाला हाईट बोललो होतो ते ट्रोपोस्फिअरच्या हाईटबद्दल प्रश्न आपल्याला UPSCच्या प्रिलिम्सला 2023मध्ये विचारलेला होता. ओके, सॉरी 2023 नाही 2024, म्हणजे आत्ता रिसेंटली जी झालेली प्रिलिम्स आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. आता कॉम्पोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, डस्ट पार्टिकल्स, वॉटर वेपर वगैरे सगळं असतं. आता द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन बिकम्स इनसिग्निफिकंट ॲट द हाईट ऑफ 120 किलोमीटर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. याचा असा अर्थ होतो की 120 किलोमीटरवरती तुम्हाला 120 किलोमीटरपर्यंतच तुम्हाला ऑक्सिजन दिसणार आहे. 120 किलोमीटरच्या बियॉन्ड तुम्हाला ऑक्सिजनचं प्रमाण हे खूपच नगण्य किंवा इनसिग्निफिकंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे की ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते 120 किलोमीटर हाईटवरती गेल्यानंतर किंवा मग त्याच्या बियॉन्ड गेल्यानंतर तुम्हाला इनसिग्निफिकंट म्हणजे खूपच कमी क्वांटिटीमध्ये ऑक्सिजन वगैरे तुम्हाला मिळणार आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. पुढे दिले की वॉटर व्हेपर आणि कार्बन डायऑक्साईड ऑकर ओनली अप टू 90 किलोमीटर फ्रॉम दी सर्फेस ऑफ द अर्थ. याचा असा अर्थ आहे बघा की CO2 आणि वॉटर व्हेपर हे 90 किलोमीटरपर्यंतच आहेत आणि ऑक्सिजन हे तुम्हाला 120 किलोमीटरपर्यंत पाहायला मिळू शकतं. ठीक आहे, 120 किलोमीटर फ्रॉम दी सर्फेस ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघूया की वातावरणामध्ये कुठले गॅसेस आहेत. तर नायट्रोजन सगळ्यांना माहिती आहे की 78% त्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे 20.95, त्याच्यानंतर आर्गॉन आहे 0.93. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की कार्बन डायऑक्साईड अधिक आर्गॉन अधिक. तर लक्षात घ्या की नायट्रोजन पहिल्या क्रमांकावर, ऑक्सिजन दुसऱ्या क्रमांकावर, आर्गॉन तिसऱ्या क्रमांकावर, कार्बन डायऑक्साईड चौथ्या क्रमांकावरती येतं. ठीक आहे, आयोगानं विचारताना निऑनपर्यंत विचारलेलं आहे त्यामुळे हे तुम्हाला पाठ पाहिजे की पहिले 5 हे कार्बन डायऑक्साईडपर्यंत तरी ॲटलिस्ट पाठ करा. आणि हा नंबरसुद्धा तुम्हाला पाठ करायला लागेल की कार्बन डायऑक्साईडचं जे काही वातावरणामधलं प्रमाण आहे पर्सेंटेजमध्ये किती आहे ते 0.036 एवढं प्रमाण आहे. नायट्रोजनचं गरज नाही आहे लक्षात ठेवण्याची, पण तुम्ही आर्गॉनचं लक्षात ठेवा 0.93% आणि कार्बन डायऑक्साईड 0.036. कधी आयोग देत असताना असं करू शकतो तुम्हाला की 2 शून्य वाढवू शकतं, म्हणजे असं 0.0036 असं पण करू शकतात ते, तसं नाही आहे. ओके, 0.036 म्हणजे पॉईंटच्या नंतर फक्त 3च आपल्याला हे दिसत आहेत, आकडे दिसत आहेत. 0.036 एवढंच लक्षात ठेवायचं आहे, याच्या बियॉन्ड काही नाही आहे किंवा याच्या आधी 0 वगैरे ॲड करून दिलं तरी होणार नाही ते. आणि इकडं आपल्याला 0.93 आहे आर्गॉनचं प्रमाण आणि आर्गॉन हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती 0.036 हे चांगलं लक्षात इथं घ्यायचं आहे आता आपल्याला. आता गॅसेसच्या बाबतीत सगळ्यात सुरुवातीला कार्बन डायऑक्साईडच आपल्याला बघायचं असतं. ऑक्सिजन वगैरे तर ठीक आहे की लाईफ सेविंग गॅस आहे आणि लाईफ गिविंग गॅस आहे, पण कार्बन डायऑक्साईड ज्या प्रकारे आपलं काम करत असतं या पृथ्वीवरती त्याचा रोल हे आपण रेकग्नाईज करत नाही, पण तो एका प्रकारे आपल्याला मदत करत असतो. ओके, म्हणजे असं म्हणतात ना की तो अनरेकग्नाइज्ड हिरो आहे, तशा प्रकारे आहे कार्बन डायऑक्साईडचं. की बऱ्याच वेळेस असं होतं की इतिहासामध्ये बरेच असे जे काही मोठे लोकं असतात त्यांनी मोठं काम केलेलं असतं, त्यांचा विसर पडतो आणि काही सिलेक्टिव्ह लोकच पुढे येतात. तसं कार्बन डायऑक्साईडचं आहे. कार्बन डायऑक्साईड प्लेज अ व्हेरी पॉझिटिव्ह रोल ॲज वेल ॲज निगेटिव्ह रोल बिकॉज ऑफ दी ह्युमन इमिशन्स, बट कार्बन डायऑक्साईडचा तसा चांगला रोल आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि विदाऊट कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. आणि ॲज वेल ॲज कार्बन डायऑक्साईड पृथ्वीला पूर्णपणे थंड होण्यापासून पण वाचवतं बिकॉज इट इज ट्रॅपिंग दी हीट. ओके, आता बघूया की ही गॅस का महत्त्वाची आहे कार्बन डायऑक्साईड. आत्तापर्यंत त्याला आपण रेकग्नाईज केलेलं नाही आहे, पण का कार्बन डायऑक्साईडचं महत्त्व आहे आपल्याला कळेलच. याला एक मेट्रोलॉजिकली खूप महत्त्वाची गॅस म्हटलेलं आहे, म्हणजे हवामानदृष्ट्या ही खूप महत्त्वाची गॅस म्हटलं आहे कार्बन डायऑक्साईडला. याचं कारण असं की सूर्याकडनं येणारी जी किरणं आहेत
ते कुठल्या फॉर्ममध्ये येतात, तर ते शॉर्ट वेव्ह फॉर्ममध्ये येतात. शॉर्ट वेव्ह, ओके, हे लक्षात ठेवा. सूर्याकडून येणारी किरणं शॉर्ट वेव्ह फॉर्ममध्ये. पण जेव्हा ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळतात, येतात, रिफ्लेक्ट करतात, रिफ्लेक्ट करून ते जाताना कशा फॉर्ममध्ये जायला बघतात, तर लॉंग वेव्ह फॉर्ममध्ये. ठीक आहे, लॉंग वेव्ह फॉर्ममध्ये. मग विषय असा होतो की कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपरंट टू दीज शॉर्ट वेव्ह फॉर्म ऑफ रेडिएशन. सूर्याकडून येणाऱ्या शॉर्ट वेव्हजला कार्बन डायऑक्साईड काय आहे, पारदर्शक आहे, पारदर्शक. ठीक आहे, शॉर्ट वेव्ह फॉर्ममध्ये जे सूर्याकडनं रेडिएशन्स येतात शॉर्ट वेव्ह फॉर्ममध्ये जे काही रेडिएशन्स येत आहेत सूर्याकडनं, त्याला कार्बन डायऑक्साईड पारदर्शक आहे. बट जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं हीच किरणं किंवा मग हेच रेडिएशन रिफ्लेक्ट होऊन परावर्तित होऊन वर जायला बघतात, त्यावेळी कार्बन डायऑक्साईड हे लॉंग वेव्ह फॉर्ममध्ये असल्यामुळं रेडिएशन्स त्यांना ट्रॅप करतं. ठीक आहे, ते पकडून ठेवतं. हीट ती जी काही लॉंग वेव्ह फॉर्ममधली आहे ती पकडून ठेवतं. आणि ॲक्च्युली जे काय आपलं वातावरण हीट होते ते या शॉर्ट वेव्ह फॉर्ममधल्या रेडिएशन्समुळे होत नाही आहे. लक्षात ठेवा, जे सूर्याकडनं सरळ थेट किरणं खाली येत आहेत त्याच्यामुळे आपलं वातावरण तापत नसून आपलं वातावरण तापतं कशामुळं, या लॉंग वेव्ह फॉर्म ऑफ रेडिएशन्समुळे तापतं. ठीक आहे, शॉर्ट वेव्ह फॉर्ममधल्या रेडिएशन्समुळं वातावरणावर तेवढा परिणाम होत नाही जेवढा लॉंग वेव्ह फॉर्म ऑफ रेडिएशन्समुळे होतो. आणि या लॉंग वेव्ह फॉर्म ऑफ रेडिएशनला टेरेस्ट्रियल हीट असं सुद्धा म्हणतात, टेरेस्ट्रियल हीटसुद्धा. बरं, जे काही गॅसेस हे लॉंग वेव्ह फॉर्म ऑफ रेडिएशन्स हे ट्रॅप पकडून ठेवतात, त्याला कॅप्चर करून ठेवतात त्या हीटला, त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. आणि त्याच्यामधला एक गॅस आपल्याला हा कार्बन डायऑक्साईड दिसतो. सो हीट जी आहे ती प्रिझर्व करून ठेवण्याचं काम कोण करतं, कार्बन डायऑक्साईड करतं. दॅट इज वाय इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गॅस मिटेरोलॉजिकली. बघा, मिटेरोलॉजिकली हा एक महत्त्वाचा गॅस आहे. बिकॉज इट इज ट्रान्सपरंट टू द इनकमिंग सोलार रेडिएशन. म्हणजे इन्सोलेशनला ही गॅस ट्रान्सपरंट आहे, बट इट इज ओपेक टू द आउटगोईंग टेरेस्ट्रियल रेडिएशन. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाकडनं जी काही ऊर्जा परावर्तित झालेली आहे ती ऊर्जा बाहेर न जाऊ देण्याचं काम कार्बन डायऑक्साईड करतं आहे, किंवा मग कार्बन डायऑक्साईडसारखे इतर ग्रीन हाऊस गॅसेस करतात. ठीक आहे, सो दॅट इज वाय यांचं महत्त्व आहे की कूलिंग वगैरे जास्त होणार नाही आहे आपल्याकडं, म्हणजे वॉर्म राहील पृथ्वी एका प्रकारे. ब्लँकेटसारखं कार्बन डायऑक्साईड काम करतं. पुढे बघूया. It absorbs a part of terrestrial radiation and reflects back some part of it towards the Earth's surface. It is largely responsible for the greenhouse gas effect. The volume of carbon dioxide has been rising in the past few decades, mainly because of the burning of fossil fuels. This has also increased the temperature of the air. Already सगळं डिस्क्राईब केलं तुम्हाला की कशा प्रकारे अँथ्रोपोजेनिक इमिशन्स म्हणतात. अँथ्रो म्हणजे कोण, ह्युमन्स. ठीक आहे, अँथ्रो म्हटल्यावरती ते ह्युमन्स, आणि अँथ्रोपोजेनिक म्हणजे ह्युमन्सकडनं झालेले इमिशन्स खूप जास्त झाल्यामुळे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट हा वाढतो आहे. आणि ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट वाढल्यामुळं परत वॉर्मिंग व्हायला लागले. आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी कार्बन डायऑक्साईड रिस्पॉन्सिबल आहे असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा मग आहेच, कार्बन डायऑक्साईडमुळं हे होतं. आणि ग्रीन हाऊस ही कॉन्सेप्ट कुठून आली तुम्ही वाचला असेल, मे बी तुम्हाला माहीत पण असेल. पण लक्षात ठेवा की टेम्परेट रिजनमध्ये काय होतं की खूप कमी उष्णता असल्यामुळं, खूप कमी काळासाठी तिथं सूर्य पडत असल्यामुळं, ज्या अक्षवृत्त आपण रेखावृत्त बघणारच होत पुढं, पण इथं लक्षात घ्या की हे वरचा जो भाग असतो म्हणजे 23.5 डिग्रीच्या वरचा भाग, नॉर्थ आणि साऊथ दोन्हीकडे, तर तिथे असं असतं की सूर्याची किरणं ही वर्षभर काही लंबरूप पडत नसतात आणि त्यामुळं त्यांना सूर्याची उष्णता कमी मिळते. ठीक आहे, मग ते सूर्याची उष्णता कमी मिळत नसल्यामुळं असे हाऊसेस तयार करतात किंवा असे घरं तयार करतात की ज्यामध्ये सगळीकडनं ग्लासेस आहेत. ठीक आहे, आणि मध्ये ते क्रॉप्स वगैरे असे उगवतात. ठीक आहे, मध्ये ते असे वनस्पती वगैरे किंवा मग काही बाकीचे प्लांट्स वगैरे उगवतात. आणि हे काचेचं असल्यामुळं इथून शॉर्ट वेव्ह फॉर्ममधले जे काही रेडिएशन्स आहेत ते मध्ये येत आहेत, पण इथं लॉंग वेव्ह फॉर्ममधून रेडिएशन्स परत जात नाहीत. त्यामुळे इथे हीट मेंटेन राहते, या ग्रीन हाऊसमध्ये हीट मेंटेन राहते आणि इथे क्रॉप्स वगैरे सगळे व्यवस्थित पद्धतीने उगवले जाऊ शकतात. हे झालं ग्रीन हाऊस. आणि त्याच्यामुळे ह्याला एक ग्रीन हाऊस गॅस असं म्हणतात कार्बन डायऑक्साईडला. ओके, हे सगळं ग्रीन हाऊस आणि तिथून हे सगळी संकल्पना वगैरे आलेली आहे. सो आता आपण बघितलं आहे कार्बन डायऑक्साईडबद्दल. आता ओझोन बाबतीत बघूया. हे एक महत्त्वाची अजून एक गॅस आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स वगैरे ब्लॉक करते ओझोन. ठीक आहे, एवढं तर आपल्याला सगळ्यांना माहीत असतं. ओझोनच्या बाबतीत काय गोष्ट महत्त्वाची आहे लक्षात ठेवा, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असते ही गॅस, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. ठीक आहे, कुठे असते हे विचारलं, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ही गॅस असते, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. लक्षात घ्या, पृथ्वीचे काही लेयर्स आहेत, लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. सगळ्यात खाली असतं ट्रोपो, त्याच्यानंतर वरती स्ट्रॅटो असतं. आता या स्ट्रॅटोचं एक महत्त्व आहे लक्षात ठेवा की याच्या खालच्या भागातनं प्लेन्स ट्रॅव्हल करतात आणि वरच्या भागात ओझोन असतो. ठीक आहे, खालच्या भागातनं प्लेन्स ट्रॅव्हल करतात आणि वरच्या भागात स्ट्रॅटोस्फिअरच्या
ओझोन असतो, हे लक्षात इथं घ्यायचं आहे आपल्याला. मग ओझोन कुठल्या लेअरमध्ये असतो? पृथ्वीच्या वातावरणाच्या, तर ते स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतं. हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे. बघा, ओझोन ही अजून एक महत्त्वाची गॅस आहे. फाउंड बिटवीन 10 to 50 किलोमीटर अबोव दी अर्थ सरफेस, म्हणजे 10 ते 50 किलोमीटर अंतरामध्ये आपल्याला ही ओझोन गॅस मिळणार आहे. and acts as a filter and absorbs the ultraviolet rays radiating from the sun and prevents them from reaching the surface of the earth. तेच सांगितले की ओझोन काय करतं? अल्ट्राव्हायोलेट UV रेज वगैरे ब्लॉक करतं. तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. एक तर ओझोन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतं, त्याच्यानंतर 10 ते 50 किलोमीटर हाईटवरती असतं. ठीक आहे, ही हाईट का व्हेरी करते? बिकॉज पुढे त्याचं कारण कळेल तुम्हाला की ही हाईट प्रत्येक ठिकाणी तुम्ही 10 to 50 किलोमीटर एवढी मोठी रेंज कसं काय देत आहे. ठीक आहे, हे सगळं कळेल तुम्हाला. आता थांबा, कारण हे ट्रोपोस्फिअरची हाईट वगैरे सगळीकडे सारखी असेल असं नाही आहे. ठीक आहे, इक्वेटरवरती ट्रोपोस्फिअरची हाईट खूप वाढते. का वाढते? बिकॉज ऑफ दी कन्व्हेक्शनल करंट्स. हे खाली कळेलच आपल्याला, पण आत्ता सांगतो तुम्हाला की हे व्हेरिएशन्स का असतात. ओके, आणि ह्यावरती या व्हेरिएशनवरतीच प्रश्न आपल्याला UPSCच्या प्रिलिम्स 2024ला आत्ता विचारला होता की ट्रोपोस्फिअरची हाईट कशामुळे जास्त असते, ते आपण बघणारच आहोत पुढं. तर ओझोनच्या बाबतीत बघितलं तर आपण स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन असतो आणि UV रेज वगैरे ब्लॉक करतो. त्याच्यानंतर वॉटर व्हेपर एक ग्रीन हाऊस गॅस आहे. हे लक्षात इथं घ्यायचं आहे आपल्याला की वॉटर व्हेपरसुद्धा एक ग्रीन हाऊस गॅस आहे. ही वॉटर व्हेपरसुद्धा हीट वगैरे पकडून ठेवते. बघा, वॉटर व्हेपरला त्यांनी एक व्हेरिएबल गॅस म्हटले. व्हेरिएबल गॅस का आहे? बिकॉज वॉटर व्हेपर हे ॲल्टिट्यूडनुसार लॅटिट्यूडनुसार सुद्धा डिक्लाइन करू शकते. लक्षात घ्या, इक्वेटरवरती 0 डिग्री इक्वेटरवरती जर बघितलं आपण, वॉटर व्हेपरचं जे काही प्रमाण आहे वातावरणामधलं ते खूप जास्त असणार आहे. पण तेच जर तुम्ही टेम्परेट रिजनमध्ये गेला तर वरच्या लॅटिट्यूडमध्ये ते कमी होऊन जातं. ॲज वेल ॲज ॲल्टिट्यूडचा अर्थ होतो हाईट. सिम्पली याचा अर्थ होतो हाईट. ठीक आहे, हाईट. तुम्ही जेवढं जास्त हाईटवरती जाल तेवढं तुम्हाला वॉटर व्हेपरचं जे काही प्रमाण आहे ते कमी कमी होत जाताना दिसेल. ओके, वॉटर व्हेपर इज व्हेरिएबल गॅस. असं का म्हटले? व्हेरिएबल म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं असू शकतं. हाईट वाढली, ॲल्टिट्यूड वाढला की मग व्हेरिएबल गॅस कमी झालं. ठीक आहे. इट ऑल्सो ड्रॉप्स टुवर्ड्स द पोल्स फ्रॉम द इक्वेटर. म्हणजे हा सुद्धा प्रश्न मला वाटतं की आत्ता UPSCच्या 2024च्या प्रिलिम्सला विचारलेला आहे की पोल्सकडनं, म्हणजे इक्वेटरकडनं तुम्ही जसं पोलकडे जातात तसं सुद्धा या वॉटर व्हेपरचं प्रमाण कमी कमी होत जातं. आणि वॉटर व्हेपरसुद्धा एका प्रकारे ब्लँकेटसारखं ॲक्ट करतं, लेटिंग द अर्थ नायदर टू बिकम टू हॉट ऑर नॉट टू कोल्ड. म्हणजे याचा असा अर्थ होतो की पृथ्वीला हे खूप जास्त असं हॉट होऊ देत नाही आणि खूप जास्त असं थंड पण होऊ देत नाही. म्हणजे एका प्रकारे ब्लँकेटचं काम करण्याचं काम या वॉटर व्हेपरचं आहे. मग ब्लँकेटचं काम कोण करतं आहे? कार्बन डायऑक्साईड पण करतं, वॉटर व्हेपर पण करतं आणि बाकीचे ग्रीन हाऊसेस गॅसेस करतात. फिल्टरचं काम कोण करतं आहे? ओझोन गॅस ही फिल्टरचं काम करते. ठीक आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की वॉटर व्हेपरमुळं वातावरणामध्ये स्टेबिलिटी किंवा मग इन्स्टेबिलिटी येऊ शकते. ठीक आहे, वातावरणामध्ये स्टेबिलिटी आणि इन्स्टेबिलिटी आणण्याचं काम वॉटर व्हेपर करू शकते. म्हणजे ढग वगैरे तयार होणं किंवा मग पाऊस पडणं, हे सुद्धा वॉटर व्हेपरचं प्रमाण किती आहे त्या एअरमध्ये ह्यावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर डस्ट पार्टिकल्ससुद्धा वातावरणामध्ये वगैरे असतात आणि डस्ट पार्टिकल्स एका प्रकारे न्यूक्लियायचं काम करत असतात. न्यूक्लियाय म्हणजे काय? तर ढग वगैरे तयार होण्यासाठी ढग एखाद्या अशा छोट्या पार्टिकलच्या भोवताली तयार होतात. ठीक आहे, म्हणजे त्याला न्यूक्लियाय म्हणतात. मग हे डस्ट पार्टिकल्स एका प्रकारे न्यूक्लियायचं काम करतात. आणि जेव्हा असा न्यूक्लियाय मिळत नाही ना, त्यावेळी आपण त्या AGI वगैरे सारखे ज्या काही गोष्टी आहेत किंवा मग आपण जे काय रेनवरती आर्टिफिशियल रेन वगैरे पाडतो त्याच्यासाठी आपल्याला न्यूक्लियाय वगैरे फवारले लागतात. त्यामध्ये AGI वगैरे सुद्धा काही असे कंपाऊंड आहेत की जे फवारले जातात ढगांवरती वगैरे, आणि त्याच्यानंतर न्यूक्लियाय आर्टिफिशियल तयार करून दिला जातो आणि त्यामुळं जो काय आर्टिफिशियल रेन आहे तो पाडला जातो. तर हे न्यूक्लियायचं काम करतात डस्ट पार्टिकल्स वगैरे. ठीक आहे. आता डस्ट पार्टिकलच्या बाबतीत बघा, डस्ट पार्टिकल्स आर हायर इन कॉन्सन्ट्रेशन इन टेम्परेट अँड सबट्रॉपिकल रिजन्स ड्यू टू ड्राय विंड्स इन कॉन्ट्रास्ट टू द पोलर रिजन्स अँड इक्वेटोरियल रिजन्स. महत्त्वाचं आहे बघा इथं की खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे की डस्ट पार्टिकल्स हे कुठे जास्त असणार आहेत, तर ते टेम्परेट आणि सबट्रॉपिकल रिजन्समध्ये जास्त आहेत बरं का. कारण तिथे ड्राय विंड्स असतात, तिथे ह्युमिडिटी कमी असते, तिथं वॉटर व्हेपरचं कॉन्टेंट जे आहे ना टेम्परेट रिजनमध्ये ते कमी असतं. दॅट इज व्हाय डस्ट पार्टिकल्स आर हायर इन कॉन्सन्ट्रेशन इन टेम्परेट आणि सबट्रॉपिकल रिजन्स. याच्यावरती प्रोबेबल क्वेश्चन बनू शकतो की डस्ट पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन इक्वेटोरियल भागामध्ये जास्त आहे का टेम्परेट आणि सबट्रॉपिकल भागामध्ये जास्त आहे. तर लक्षात ठेवा की आपण आपल्या देशाचा काही भाग सबट्रॉपिकमध्ये सुद्धा येतो. म्हणजे जर हे 3 लाईन काढले आपण, 0 डिग्री, त्याच्यानंतर 23.5 नॉर्थ आणि 23.5 साऊथ. ठीक आहे. तर ह्याच्या बाहेरचे जे काही रिजन आहेत ह्याच्या बाहेरचे जे काही रिजन आहे आपल्या पृथ्वीवरती 23 बियॉन्ड नॉर्थ आणि साऊथ, त्याला आपण सबट्रॉपिक म्हणतो. आणि आपला काही भाग दिल्लीसारखा भाग किंवा बाकी वरचा जो काही भाग आहे आपल्या देशाचा तो या 23.5च्या वरती आहे. ओके.
आणि काही भागा आपल्या ट्रॉपिकमध्ये सुद्धा आहे. म्हणजे इथं जर बघितलं आपण एक्झॅक्टली देशाचं आपण पोझिशन जर बघितली तर आपला असं एकदम असा नकाशा येईल. हे ठीक आहे, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि इक्वेटर आहे आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. तर आपला देश इथे कुठेतरी असा आहे. ठीक आहे, इथे कुठेतरी असं आहे. आणि काय होतं की आपला काही भाग जो आहे ना तो काही भाग ट्रॉपिकमध्ये आहे आणि काही भाग सब ट्रॉपिकमध्ये आहे. ओके, सब ट्रॉपिकमध्ये आहे. म्हणजे आपल्या देशातील नॉर्दर्न एरियामध्ये किंवा मग उत्तरेला, या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या उत्तरेला तुम्हाला माहीत असेल की धुळीची वादळ वगैरे त्या नॉर्थ इंडियामध्ये खूप कॉमन असतात. ठीक आहे, म्हणून ह्याने इथं असं म्हटलेलं आहे की सब ट्रॉपिकल रिजनमध्ये ड्राय विंड्स असल्यामुळं, सब ट्रॉपिकल भागामध्ये ड्राय विंड्स असल्यामुळं तिथं डस्ट पार्टिकल्सचं प्रमाण हे हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे. हा एक चांगला फॅक्ट बनतो आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की टेम्परेट आणि सब ट्रॉपिक रिजनमध्ये डस्ट पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन का जास्त असतं. बिकॉज तिथं ड्राय विंड्स असतात. ठीक आहे, ड्राय विंड्स का असतात, ह्युमिडिटी कमी असते, वॉटर वेपरचं कॉन्टेंटसुद्धा कमी असते. आणि तुम्हाला मी जे बोललो आहे की डस्ट पार्टिकल्स हे एका प्रकारे हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाचं काम करतात, ज्यामुळं ढगं वगैरे तयार होतात आणि ढगं तयार होऊन त्याच्यामुळं कंडेन्सेशन होऊन पाऊससुद्धा पडू शकतो. ठीक आहे, बघा हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय ओव्हर विच वॉटर व्हेपर ऑफ ॲटमॉस्फिअर कंडेन्सेस टू क्रिएट क्लाउड्स. म्हणजे क्लाउड्स तयार होण्यासाठी आपल्याला यांची गरज आहे. कशाची? डस्ट पार्टिकलची गरज आहे. ठीक आहे, डस्ट पार्टिकल्स किंवा मग हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाची गरज आहे. विदाऊट हायग्रोस्कोपिक न्यूक्लिया ढगं तयार होत नाहीत आणि ढगं तयार झाले नाही तर पाऊस पडत नाही. आणि त्यासाठी आर्टिफिशियल न्यूक्लियासुद्धा दिले जातात, ते प्लेनमधनं वगैरे फवारले जातात आर्टिफिशियल रेन वगैरे घडून आणण्यासाठी. त्याच्यानंतर आता स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर बघूया. ॲटमॉस्फिअरमध्ये डिफरंट लेयर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स असतात विथ व्हेरिंग डेन्सिटी आणि टेम्परेचर. बघा की ॲटमॉस्फिअरमधल्या लेअरची जी काय घनता आहे किंवा मग तिथलं टेम्परेचर आहे ते वेगळ्या पद्धतीचं असू शकतं. आणि डेन्सिटी इज हायेस्ट नियर द सरफेस ऑफ द अर्थ अँड डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. हे लहान मुलांना पण कळणार आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ ओके, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची जी काही घनता वगैरे जी असते ती खूप जास्त असते आणि वातावरणाची घनता पण जास्त असते लेयरची वगैरे. ठीक आहे, डेन्सिटी इज हायेस्ट नियर द सरफेस ऑफ द अर्थ अँड डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. त्यानंतर असं म्हटलं की द कॉलम ऑफ ॲटमॉस्फिअर इज डिवायडेड इंटू 5 डिफरंट लेयर्स डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर कंडिशन. म्हणजे वातावरणाला 5 थरांमध्ये विभागलं जातं, टेम्परेचरवरती क्लासिफाय त्याला केलं जातं. पहिला जो काही लेअर याच्यामध्ये दिसतो आपल्याला तो म्हणजे ट्रोपोस्फिअर, दुसरा जो दिसतो तो स्टॅटोस्फिअर, तिसरा जो दिसतो तो मेझोस्फिअर, चौथा आहे थर्मोस्फिअर आणि पाचवा जो सगळ्यात बाहेरचा आहे त्याला एक्झोस्फिअर म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या की वातावरणाच्या सगळ्या ज्या काय 90% घडामोडी आहेत ना, 90% 90% जे सगळ्या गोष्टी घडतात त्या 2च लेअरमध्ये घडतात. ठीक आहे, त्यातल्या त्यात 80% जर गोष्टी कुठे घडत असतील ना तर त्या ट्रोपोस्फिअरमध्ये घडतात, बाकी 10% स्टॅटोस्फिअरमध्ये ओझोन वगैरे असल्यामुळं. पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी घडतात ना त्या ट्रोपोस्फिअरमध्येच घडतात. म्हणजे लक्षात ठेवा की आपला जो काय वातावरणाचा पहिला लेअर आहे ट्रोपोस्फिअर, तोच सगळ्या गोष्टी जे सगळं क्लाउड फॉर्म होणं, रेन फॉर्म होणं, विजा चमकणं, सगळे जे काही व्हेरिएशन आहेत ना त्या ट्रोपोस्फिअरमध्ये होतात. ठीक आहे, दॅट इज वाय प्लेन्स ह्या ट्रोपोस्फिअरमधून फ्लाय करत नाहीत, स्टॅटोस्फिअरच्या खालच्या भागातून करतात. जेणेकरून जे काही टर्ब्युलन्स आहे तो ट्रोपोस्फिअरमध्ये असतो आणि त्या प्लेन त्याच्यावरनं फ्लाय करत असतात. ठीक आहे, त्यामुळे काही इश्यू होत नाही प्लेन्सला वगैरे आणि त्यांना फ्यूल पण सेव्ह त्यांचा होत असतो स्टॅटोस्फिअरमधून फ्लाय केल्यामुळं. सो हे ट्रोपोस्फिअरमध्येच आपल्याला माहिती की 80% ज्या काही वातावरणाच्या घडामोडी आहेत त्या घडतात, विजा चमकणं वगैरे सगळं. आता ट्रोपोस्फिअरला सुरुवात करूया. ट्रोपोस्फिअर काय आहे नेमकं, त्याच्यावरती काय विचारलं जाऊ शकतं वगैरे. तर हा सगळ्यात खालचा लेअर आहे बघा पृथ्वीचा, लोवेस्ट लेअर ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, सगळ्यात खालचा लेअर जर कुठला असेल पृथ्वीचा तर तो ट्रोपोस्फिअर आहे. याची जी ॲव्हरेज हाईट जर बघितली आपण तर 13 किलोमीटर आहे आणि एक्सटेंड्स रफली टू अ हाईट ऑफ 8 किलोमीटर नियर द पोल्स आणि अबाउट 18 किलोमीटर ॲट द इक्वेटर. आता महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यावरतीच UPSC प्रिलिम्स 2024चा प्रश्न आहे की इक्वेटरवरती हाईट काय जास्त असते ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, 2024 UPSC प्रिलिम्स क्वेश्चन काढून बघायचा. तर ट्रोपोस्फिअरची हाईट ठीक आहे आपण इथं काढूया, कन्फ्युजन नको कसल्याच प्रकारचं. ठीक आहे, कन्फ्युजन नकोच. सगळ्यात जास्त हाईट ट्रोपोस्फिअरची कुठे असते? 18 किलोमीटर, ती इक्वेटरवरती 18 किलोमीटर. ॲव्हरेज हाईट किती आहे ट्रोपोस्फिअरची? 13 किलोमीटर. आणि पोलवरती ट्रोपोस्फिअरची हाईट किती आहे? 8 किलोमीटर. ठीक आहे, आणि लक्षात घ्या ह्याला ॲव्हरेज हाईट ऑफ ट्रोपोस्फिअर म्हणतात, ॲव्हरेज हाईट. ओके, तर हे तुम्ही इथं लिहून घेतलेलं आहे, तुम्ही पण तुमच्या याच्यावरती नोट डाऊन करून ठेवायचे की ट्रोपोस्फिअरची जी काय हाईट आहे ते इक्वेटरवरती 18 किलोमीटर आणि त्यांचं तर ॲव्हरेज हाईट आहे 13 किलोमीटर आणि पोलवरती ट्रोपोस्फिअरची हाईट आहे फक्त 8 किलोमीटर. वाय दिस इज हॅपनिंग? इट इज बिकॉज कन्व्हेक्शनल करंट जे असतात, म्हणजे इक्वेटरवरती तुम्हाला
सूर्याची किरणं ही लंबरूप पडताना दिसतात आणि सूर्याची किरणं लंबरूप पडल्यावरती तिथे उष्णता वगैरे किंवा मग रेडिएशन वगैरे जे आहे ते जास्त मिळतं आणि त्यामुळे हीट होतं खालचं जे काय ॲटमॉस्फिअर आहे आणि त्यामुळे कन्व्हेक्शनल करंट्स राईज करायला लागतात. कन्व्हेक्शनल इन द सेन्स की जेव्हा हवा तापते तेव्हा खूप वर जाऊ लागते अशी, ठीक आहे, आणि ते 18 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते इक्वेटरवरती आणि त्यामुळे ह्या ट्रोपोस्फिअरची हाईट 18 किलोमीटर पर्यंत वाढते. कुठे? इक्वेटरवरती. पोलच्या बाबतीत तसं होत नाही किंवा ॲव्हरेज जी हाईट आहे ट्रोपोस्फिअरची तेवढी वाढत नाही, ठीक आहे. सगळीकडं समजा सूर्याची उष्णता जिथे जास्त मिळते तिथं याची हाईट खूप जास्त असणार आहे. कशाची? ट्रोपोस्फिअरची, बिकॉज ऑफ दी रायझिंग कन्व्हेक्शनल करंट्स. ओके, आणि हेच त्यांनी विचारलेलं होतं. या मुद्द्यावरती प्रश्न आहे. म्हणजे UPSCला खूप जास्त प्रश्न ह्या NCERTमधूनच विचारले होते यावर्षी 2024ला. दरवर्षी असं होत नाही, पण यावर्षी खूप म्हणजे जवळपास सगळेचे सगळे प्रश्न हे NCERTमधून सॉल्व्ह होत होते, जॉग्रफीचे तरी. त्यानंतर बघा, थिकनेस ऑफ द ट्रोपोस्फिअर इज ग्रेटेस्ट ॲट द इक्वेटर बिकॉज हीट इज ट्रान्सपोर्टेड टू ग्रेट हाईट्स बाय स्ट्रॉंग कन्व्हेक्शनल करंट्स. हाच मुद्दा आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे की थिकनेस का जास्त आहे ट्रोपोस्फिअरची या इक्वेटर वरती. बिकॉज कन्व्हेक्शनल करंट्स जे असतात, कन्व्हेक्शनल करंट्स जे मी तुम्हाला बोललो आहे की हवा तापल्यावरती वर जाते, ठीक आहे. हवा तापली, खूप जास्त हवा तापते कारण इक्वेटरवरती चांगल्या प्रकारे उष्णता वगैरे मिळते सूर्यापासून आणि त्यामुळं हवा तापते आणि ती वर जाते आणि ही हवा खूप जास्त हाईटवरती नेली जाते. त्यामुळे इक्वेटरवरती ट्रोपोस्फिअरची हाईट 18 किलोमीटरपर्यंत जाते. ॲव्हरेज हाईट 13 किलोमीटर आहे त्याची आणि पोलवरती किती? 8 किलोमीटर. त्यानंतर बघा, ऑल वेदर ऑकर्स विदिन दिस लेअर. मी तुम्हाला जे बोललो आहे की 80% ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सगळ्या ट्रोपोस्फिअरमध्येच होतात आणि या लेअरमध्ये आपल्याला वॉटर व्हेपर आणि मॅच्युअर पार्टिकल्स. बघा, धिस लेअर हॅज वॉटर व्हेपर, म्हणजे याच लेअरमध्ये आपल्याला वॉटर व्हेपर आणि मॅच्युअर पार्टिकल्स वगैरे सगळे दिसतात, ठीक आहे. आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की जसजसं ट्रोपोस्फिअरमध्ये हाईट वाढते, तुमची अल्टिट्यूड वाढतो आहे, ठीक आहे, प्रत्येक 1 डिग्री सेल्सियसला प्रत्येक म्हणजे 165 मीटरला तुमची हाईट कितीने टेम्परेचर कितीने कमी होते? 1 डिग्री सेल्सियसनं टेम्परेचर तिथं कमी होते. बघा, टेम्परेचर डिक्रीजेस ॲट द रेट ऑफ 1 डिग्री सेल्सियस फॉर एव्हरी 165 मीटर ऑफ दी हाईट, ठीक आहे. 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर कमी होते जसजसं तुम्ही याच ट्रोपोस्फिअरमध्ये 165 मीटर हाईट गाठताय. म्हणजे बघा, आता मी एकदम पृथ्वीच्या एकदम पृष्ठभागावरती आहे इथे कुठंतरी, ठीक आहे. थांबा, हे स्लोप आलं आहे. बघा, मी इथे कुठेतरी आहे आणि मी 165 मीटर हाईटवरती गेलो आहे. 165 मीटर हाईटवरती. 165 मीटर हा बराच मोठा डिस्टन्स आहे तसं बघायला गेलं तर. 165 मीटर, तर 165 मीटर हाईटवरती गेलो आहे. तर मला इथं समजा इथं मला 20 डिग्री टेम्परेचर होतं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. तेच जर मी 165 मीटर हाईटवरती गेलो, इथे आलो कुठंतरी, इथे 165 मीटर आहे, तर मला इथे टेम्परेचर किती जाणवेल? 19 डिग्री सेल्सियस फक्त, ठीक आहे. सो अशा प्रकारे टेम्परेचर हे ट्रोपोस्फिअरमध्ये कमी कमी होत जातं. प्रत्येक 165 मीटरला 1 डिग्री सेल्सियसनं टेम्परेचर ते कमी होतं. मग आता तुम्हाला इथं थोड्या डिफरंट व्हॅल्यूज पण लक्षात ठेवायला लागतात, त्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर आता इथं आपण फक्त काय लक्षात ठेवलं आहे की 165 मीटर हाईटला 1 डिग्री सेल्सियसनं टेम्परेचर वगैरे कमी होते. तेच तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागतं की 1000 मीटरला 1000 मीटरला 6.5 डिग्री सेल्सियस टेम्परेचर कमी होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॅरनाईटमध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर ते असं विचारतात की 1000 फीटला किती वगैरे असं विचारू शकतात कधी कधी. मग 1000 मीटरला 6.5 डिग्री सेल्सियस, तर 1000 फीटला लक्षात ठेवा, 1000 फीटला कितीने टेम्परेचर कमी होतं? तर 3.6 डिग्री फॅरनाईटनं कमी होतं. हे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही की 1000 मीटरला 6.5 डिग्री सेल्सियस, 1000 फीटला 3.6 डिग्री फॅरनाईटनं टेम्परेचर कमी होतं. ओके, हे इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर आता आपल्याला स्ट्रॅटोस्फिअर बघायचं आहे. बघा, हे व्हॅल्यूज तर तुम्ही लक्षात ठेवलेच असतील की 1000 मीटरला 6.5 डिग्री सेल्सियस टेम्परेचर आणि 1000 फीटला 3.6 डिग्री फॅरनाईट एवढं टेम्परेचर रिड्यूस होतं. त्याला ॲडिएबॅटिक लॅप्स रेटसुद्धा म्हणतात. त्यानंतर 165 मीटरला 1 डिग्री सेल्सियस कमी होतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि हे सगळं ट्रोपोस्फिअरमध्ये घडतं. त्याच्यानंतर दुसरा लेअर आहे तो म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर. तर याची हाईट अप टू 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते बरं का. 50 किलोमीटरपर्यंत याची हाईट जाऊ शकते आणि मॅक्झिमम ट्रोपोस्फिअरची हाईट कुठंपर्यंत असते हे आपण बघितले. मॅक्झिमम हाईट काय असू शकते ट्रोपोस्फिअरची इक्वेटरवरती? इक्वेटर किंवा कुठेही जर मॅक्झिमम हाईट ऑफ ट्रोपोस्फिअर विचारलं तर ते 18 किलोमीटर होतं बरं का. मॅक्झिमम हाईट 18 किलोमीटर ट्रोपोस्फिअरची. तसंच स्ट्रॅटोस्फिअरच्या बाबतीत बघितलं तर ते 50 किलोमीटर, ठीक आहे. आणि धिस लेअर इज व्हेरी ड्राय ॲज इट कंटेन्स लिटर वॉटर व्हेपर. बघा, लक्षात घ्या की याच्यामध्ये वॉटर व्हेपरचं प्रमाण खूप कमी होऊन जातं या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. आणि फ्लाईट्स ज्या असतात, प्लेन्स ज्या असतात, त्यांना एका प्रकारे इथं ॲडव्हान्टेज मिळतं इथून फ्लाय करण्यामध्ये. कारण जे काही सगळे स्टॉर्मी वेदर वगैरे आहे, म्हणजे जिथं स्टॉर्म वगैरे येत आहेत किंवा मग एका प्रकारे
डिस्टर्बन्स आहे वातावरणामध्ये तो डिस्टर्बन्स ते पूर्णपणे स्किप करतात आणि खाली डिस्टर्बन्स चालू असतो आणि ते वरून फ्लाय करत असतात. मग प्लेनसाठी हे काम इझी होऊन जातं कारण तिथं स्टेडी, स्ट्रॉंग आणि हॉरिझॉन्टल विंड्स असतात. ठीक आहे, हॉरिझॉन्टल विंड्स असतात आणि त्यांच्यामुळं प्लेनचं काम सोपं होतं. आणि याच भागामध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्येच ओझोन लेअर पाहायला मिळतो आपल्याला. बघा, ओझोन लेअर जर आता स्ट्रॅटोस्फिअरच्या बाबतीत बघितलं, हा अप्पर स्ट्रॅटोस्फिअर आणि लोअर स्ट्रॅटोस्फिअर. लोअर स्ट्रॅटोस्फिअरमधनं प्लेन फ्लाय करत आहेत आणि अप्पर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन असतो. अप्पर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन असतो, O3. ओके, त्याच्यानंतर काय म्हटले पुढं की स्ट्रॅटोपॉज सेपरेट्स स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअर. म्हणजे आता स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती मेझोस्फिअर असतो आणि स्ट्रॅटोपॉज काय करतो, या दोघांना सेपरेट करतो, स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअर यांना. ओके, पुढे जाऊया. मेझोस्फिअर. आता मेझोस्फिअरच्या बाबतीत बघा, द मेझोस्फिअर लाईज अबाव द स्ट्रॅटोस्फिअर विच एक्सटेंड्स अप टू हाईट ऑफ 80 किलोमीटर. लक्षात घ्या की मेझोस्फिअर हा स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती असतो आणि याची हाईट मेझोस्फिअरची 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. आणि लक्षात घ्या, आपण वरती एक विसरलो मुद्दा सांगायचा की या लेअरमध्ये काय होतं. ट्रोपोस्फिअरमध्ये काय होत होतं नेमकं, ट्रोपोस्फिअरमध्ये जसं आपण वर जात होतो तसं टेम्परेचर हे कमी होत होतं. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये त्याचं ऑपोजिट होतं. ठीक आहे, ट्रोपोस्फिअरमध्ये काय होते, वर जातो तसं टेम्परेचर खाली येतं 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसनं. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय होतं, तुम्ही जसं वर जाल तसं टेम्परेचर कमी होत नाही, वाढतं. ठीक आहे, आता मेझोस्फिअर बघूया आपण. बघा, हां, इथे काय म्हणले मेझोस्फिअरमध्ये, धिस लेअर वन्स अगेन टेम्परेचर स्टार्ट्स डिक्रीजिंग विथ इन्क्रीज इन अल्टिट्यूड अँड रिचेस अप टू -100 डिग्री सेल्सिअस ॲट दी हाईट ऑफ 80 किलोमीटर. म्हणजे लक्षात घ्या, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये टेम्परेचर काय होत होतं, वाढत होतं. बघा की आपण जे काही लेअर बघतोय 5 लेअर, त्यापैकी जसं तुम्ही ट्रोपोस्फिअरमध्ये वर जाता तसं टेम्परेचर कमी होतं. 1 नंबरचा लेअर ट्रोपोस्फिअर, 2 नंबरचा लेअर स्ट्रॅटोस्फिअर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जसं वर जात आहे तसं टेम्परेचर वाढते. ठीक आहे, 3 नंबरचा लेअर आहे मेझोस्फिअर, त्याच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर काय होतं, जसं तुम्ही वर जात तसं खाली येतं. 4 नंबरच्या लेअरमध्ये सुद्धा याच्या ऑपोजिट होणार आहे. ठीक आहे, सो हे होत राहतं की डिक्रीज इन्क्रीज हे आपल्याला दिसते. आता बघा, मेझोस्फिअरमध्ये काय म्हटलं की टेम्परेचर अजून इथे काय होतं, तुम्ही जसं वर जाल तसं एकदम खाली येतं. -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर येऊ शकतं. 80 किलोमीटरच्या हाईटला -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर येऊ शकतं. ठीक आहे, आणि द अप्पर लिमिट ऑफ द मेझोस्फिअर इज नोन ॲज मेझोपॉज. आणि जर तुम्हाला असं विचारलं की सगळ्यात कोल्डेस्ट झोन कुठला असेल ॲटमॉस्फेरिक लेअरमधला, सगळ्यात कोल्डेस्ट, बरं का, सगळ्यात कोल्डेस्ट, तर हा मेझोपॉज असतो. मेझोपॉज हा कोल्डेस्ट झोन आहे, कोल्डेस्ट झोन. ठीक आहे, सगळ्यात कमी टेम्परेचर कुठं असतं असं विचारलं पूर्ण ॲटमॉस्फेरिक लेअरमध्ये, तर ते मेझोपॉजच्या तिथं असतं, मेझोपॉजच्या तिथं. ओके, हे लक्षात इथं घ्यायचं. त्याच्यानंतर थर्मोस्फिअर बघूया. आता धिस लेअर इज फाउंड अबाव द मेझोपॉज फ्रॉम 80 to 40 किलोमीटर. म्हणजे मेझोपॉजच्या वरती आपल्याला थर्मोस्फिअर दिसतो 80 ते 400 किलोमीटर या हाईटवरती. आणि ह्या थर्मोस्फिअरला आयनोस्फिअर असं सुद्धा म्हणतात, कारण याच्यामध्ये थर्मोस्फिअरमध्ये आपल्याला रेडिओ वेव्हसुद्धा वगैरे पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये याला आयनोस्फिअरसुद्धा म्हणतात. थर्मोस्फिअरमध्येच तुम्हाला आयनोस्फिअर वगैरे सुद्धा, म्हणजे आयन्स असल्यामुळे कम्युनिकेशन वगैरे होतं तिथं. सो रेडिओ वेव्ज वगैरे ट्रान्समिट वगैरे इथून केल्या जाऊ शकतात त्या थर्मोस्फिअरमध्ये फ्रॉम द अर्थ. आणि इथे आपल्याला कम्युनिकेशनसाठी हा लेअर मदत करताना दिसतो. आणि इथे पण काय होतं, तुम्हाला जसं बोललो मी की पहिल्या लेअरमध्ये आपण काय बोललो होतो, ट्रोपोस्फिअरमध्ये जसं वर जाल तसं टेम्परेचर कमी होतं. दुसऱ्या लेअरमध्ये म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जसं तुम्ही वर जाल तसं टेम्परेचर वाढतं. तिसऱ्या लेअर म्हणजे मेझोस्फिअरमध्ये काय होत होतं की जसं वर जाल तसं टेम्परेचर कमी होत होतं. आणि चौथ्या लेअर म्हणजे कुठला, थर्मोस्फिअर, तिथं पण तेच होतं की तुम्ही वर जा टेम्परेचर वाढतं. ठीक आहे, द टेम्परेचर इन्क्रीजेस विथ हाईट. त्यानंतर ऑरोरा आणि सॅटेलाइट्स ऑकर इन दिस लेअर. म्हणजे सॅटेलाइट्स किंवा मग ऑरोरा हे सगळे या लेअरमध्ये असतात. म्हणजे आपले जे काही EOS म्हणजे त्याला अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट वगैरे जे म्हणतो आपण, तर इथंपर्यंत ते जात असतात अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. आणि या लेअरमध्ये आपल्याला ते थर्मोस्फिअरमध्ये वगैरे ते सॅटेलाइट दिसतात. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, EOS सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट खूप वर असतात, त्यामुळे इथं ते नसणार आहेत. पण EOS म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट वगैरे सारखे छोटे मोठे सॅटेलाइट हे आपल्याला या लेअरमध्ये दिसतात. मग ऑरोरा आणि सॅटेलाइटसुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतं. आता थर्मोस्फिअरलाच मी बोललो होतो तुम्हाला की आयनोस्फिअर म्हणतात. ॲक्च्युली असं होतं की जो काय थर्मोस्फिअरचा खालचा भाग आहे, तो लोअर थर्मोस्फिअरला आयनोस्फिअर असंच म्हणतात, आयनोस्फिअर. ठीक आहे, थर्मोस्फिअरच्या खालच्या भागाला किंवा लोअर थर्मोस्फिअरला आयनोस्फिअर म्हणतात. आणि आयनोस्फिअरमध्ये इलेक्ट्रिकली चार्जड पार्टिकल असतात, त्यांना आयन आपण म्हणतो. इलेक्ट्रिकली चार्जड पार्टिकल असतात त्यांना आयन म्हणतो. आणि दिस लेअर इज डिफाईन्ड ॲज दी लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर ऑफ दी अर्थ
दॅट इज आयोनाइज्ड बाय कॉस्मिक आणि सोलर रेडिएशन. इट इज पोझिशन्ड बिटवीन 80 and 40 किलोमीटर अबोव द मेसोपोज. ठीक आहे, 80 ते 400 किलोमीटरमध्ये हे पण असतं आयनोस्फिअर. इलेक्ट्रिकली चार्जड पार्टिकल कुठे आहेत असं विचारलं तर ते आयनोस्फिअरमध्ये असतात. त्याच्यानंतर येतो आपला पुढचा म्हणजे कुठला, एक्झोस्फिअर. आता एक्झोस्फिअरमध्ये जर बघितलं तर हा आउटर मोस्ट लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर आहे. द झोन वेअर मॉलिक्युल्स अँड ॲटम्स इस्केप इन टू स्पेस इज मेन्शन्ड ॲज द एक्झोस्फिअर. जस्ट अ मोमेंट. ओके, त्यानंतर बघा, इट एक्सटेंड्स फ्रॉम द टॉप ऑफ द थर्मोस्फिअर अप टू 10,000 किलोमीटर. 10,000 किलोमीटरपर्यंत त्याची हाईट जाऊ शकते. आता त्यानंतर परमनंट गॅसेस ऑफ द ॲटमॉस्फिअर, हे किती प्रमाण आहे वगैरे काय ते आपण आधी पण डिस्कस केले पहिल्या 3 गॅसेसचं, पण इथे बघून घेऊया की एक्झॅक्ट प्रमाण काय आहे. तर नायट्रोजनचं प्रमाण 78.8. ठीक आहे, ऑक्सिजनचं 20.95, आर्गॉनचं 0.93. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला कार्बन डायऑक्साईडपासून सगळा गेम सुरू होतो किंवा आर्गॉनपासून पण होतो तसं बघायला गेलं तर, कारण आर्गॉनपासून तुम्हाला कन्फ्युजन किंवा मग तुम्हाला विचारणाऱ्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. ठीक आहे, आर्गॉन किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. कार्बन डायऑक्साईड 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर निऑन किती नंबरला आहे बघा, 5व्या नंबरला आहे. आणि निऑनपर्यंत आयोगानं विचारले तर तुम्हाला हे निऑनपर्यंत पाठ करायचं आहे. ठीक आहे, पुढचं पण विचारू शकतात ते, पण निऑनपर्यंत ॲटलिस्ट पाठ करा. निऑनच्या बाबतीत बघितलं तर 0.00002. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडच्या नंतर कुठला गॅस असेल तर निऑन आहे 0.002. कार्बन डायऑक्साईड 0.036. ठीक आहे, आर्गॉन 0.93. ठीक आहे, हे तरी लक्षात ठेवा. आर्गॉन हे 3ऱ्या क्रमांकावरती आहे. कार्बन डायऑक्साईड आपल्याला 3ऱ्या वाटू शकतं, आर्गॉन हे 3ऱ्या क्रमांकावरती आहे 0.93. कार्बन डायऑक्साईड 0.036. बघा, कार्बन डायऑक्साईड एक लक्षात ठेवा की तुम्हाला कन्फ्यूज न होण्यासाठी एक ट्रिक सांगू शकतो मी इथं, की बरं जाऊ द्या, परत अजून जास्त कन्फ्यूज होईल. तर इथे तुम्हाला दिसतं की इथं 4च आकडे आहेत बरं का, आणि कार्बन डायऑक्साईडवरून जर काउंट केलं तुम्ही नायट्रोजनपासून 1, 2, 3 आणि 4च क्रमांकावरती, तर इथं पण 4च आकडे व्हायला पाहिजेत. 0.036 व्हायला पाहिजे. 0.0036 केलं तर ते चुकतं. ठीक आहे, 0.036च असलं पाहिजे. चांगलं लक्षात ठेवायच्यावरती उगाच कन्फ्यूज होऊन हातचा मार्क घालू नका. त्याच्यानंतर निऑन 0.002, आर्गॉन 0.93. ठीक आहे, बाकी इतर काही नाही आहे, गरज नाही एवढं करण्याची. पण हेलियमचं बघू शकता तुम्ही 0.00005. 3 शून्य आहेत आणि 5 आहेत. ओके, हे प्रमाण विचारतात आणि त्यामुळे ते लक्षात ठेवा. दुसरं काही नाही आहे याच्यात विचारण्यासारखं. जे काही विचारण्यासारखं होतं आय हॅव टोल्ड यू ईच अँड एव्हरीथिंग. ठीक आहे, जे काही नव्हतं ते पण सांगितले, NCERTमध्ये जे नाही ते पण सांगितले. आय थिंक की या चॅप्टरसाठी एवढं इनफ आहे. हा एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे तुमचा ह्याच्यासाठी. पुढचं जे काही क्लायमॅटॉलॉजी आपण बघणार आहोत त्याचा हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. तर ठीक आहे, आपण हे बघितले. पुढच्या पार्टमध्ये आपण पुढचा थोडासा ॲडव्हान्स्ड पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.